एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्या करता देव नाचतोय. रिकामा नाही ते. पैसे कशाला घेलो? कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळ पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संग लग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायको शे रिकामी जागा भाला. विठाला विठाला. एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ. ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो, मी चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल होत्या. बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45च्या स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम कळलेल्या बोरी खालून जात होती. हो, चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तर थोत्तर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायीच गेलेलं बरं ना, आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती. अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कशे संगती, कर्कशी संगती, कर्कशे संगती, कर्कशी संगती. उदंड भाजती, दुःख उदंड भाजती, उदंड भाजती, दुःख उदंड कोणाचा पुरावा आहे? देहुतल्या मालकांचा. कर्कशे संगती, दुःख उदंड भजिती. ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी एक सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धत लागतंय. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्याच्यानंच बेजार आहेत. या ते कसा आमचे लोक सरळ सांगतात, नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बापा? 69,000 पगार आमच्या मित्राला. रुपड्या राहीन हप्त्यात 3दा हॉटेलला जेवायला. ती म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. म्हणलं घेऊ नको, आता पडा तू याच्यात. आता किती मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते. आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला. काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काही अशाच. आमची ती एक बाई आली म्हणली, महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काऊन घरी? आणि म्हणलं कुठं कापूशाचाला जाऊ का? कीर्तनच नव्हतं. लयच किनार. घरचं खळ चोरान नेलं, दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्यात. या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इथरो. हो, आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपतो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरीन, ती कुठं जाईन? मागचे महाराजीन. हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच. ते महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एकन एक कितीत म्हणजे 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावात म्हणली बेशी प्यावा. हो, पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोरावं. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत, मुर्दुंग्याच्या बायकोला मुर्दुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणते. हरिपाठ वस्तीचा. हो, महाराजीन घरीच येत काय? म्हणले हो. भाज्याचं पीठ द्या. आता ती महाराजाची बायको होती, तिनं का असं डब्यात थोडीच वाटी खूप सुन दिली, असंच दिलं उधळून. महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतलेलं हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या कळत आहे. शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? हो, ती उठायच्या आधीच फुलं तोडीतील महादेवाला वाहती. आणि चोरून फुलं वाहणार नेलं. फुलं असते तो त्या दगड हाणले. दगड तैच्या दगडावरी मंत्र पुष्प देवासुरी, मंत्र पुष्प देवासुरी, मंत्र पुष्प देवासुरी. तैच्या दगडावरी
दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जर एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि 4ला उठून फुलं चोरली. पहाटच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वचाबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे. आग लागू तू ह्या वागण्याला. भज्याचं पीठ द्या 2-4 मिरच्या नेल्या. आम्हाला काय द्यायचं तेल देईल आणि भूती आला घाईला. भागवताची डाळ होती आणलेलं. पाचच काम नाही. हॅलो असा पाईप दिलाय मालकानं, काय ताण आहे त्याला. मी जाता जाता विचारलं, जीजी भज्याचं पीठ कशाला? बाप्पा तो चुलता कवाच पित नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा. पाशी जीजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाकावा. आज काय काय लय पागल येतात. विठाला 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 काही आशा बी आणि काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं. इतक्या पवित्र आहे. मी त्या बाईला मानतोय. जी बाई देवापेक्षा आपल्या नवऱ्याला मानती का त्या बाईच्या मी चपला सगट पाया पडतो. आणि जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देते, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई पाहिली की समजायचं गाय कापल्याचं पाप लागतंय. हो तुम्हाला एक सांगू का, देवदेव जास्त करतील, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई ज्या गावात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ. आणि तुम्ही याला बी टाळ्यात वाजवायले. विठाला विठाला काय अर्थ नाही. जो मुलगा मायबापाचा जास्त आदर करतो का त्या मुलाला तुकोबाराय सुद्धा नमस्कार करते. जो मुलगा आई वडिलाचा आदर करतो का त्याला तुकोबाराय आदर करीत नाही, तुकोबाराय त्याच्या पायाच पडते. सांगा पुरा. नमो दया माता पित्याचे पालन, नमो त्या सत्य, नमो त्या सत्य, नमो दया माता पित्याचे पालन, नमो वाक्य देऊतल्या मालकांचं आहे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवरे. जो आई वडिलांचं पालन करतो त्या लेकराच्या तुकोबराय पाया पडतात माऊली. तुकोबराय मायबापाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ आहे. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का त्या बाईनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी तिला पाप लागत नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाचे पाय उघडून टाकले असं समजायचं चुडेलीन पाया पडली. सगळ्यात मोठं आधी मालकाचं दर्शन. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. मला कडक बोलण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं 2019ला वाचिलं. 42 लाखाच्या गाडीचा एकही नट शिल्लक नाही राहिला आणि मोह कोणताच नाही खराब झाला. माऊली की आपली थोडी ताकद आहे, त्या मालकाची ताकद आहे. देव राखे तया देव राखे तया मालकानं सांगितलं चांगलं बोलत असताना जर श्रोत्याला राग आला तर येऊ द्या.
तुका म्हणे सत्य सांगो तुका म्हणे सत्य सांगो योत रागे तिथे योत रागे ती तुकोबार आहे म्हणले. खरं बोलत असताना लोकांना राग आला तर येऊ द्या, देवाला आनंद वाटतो ना. आणि पांचट गप्पा सांगताना लोकांना आनंद वाटेल पण देवाला राग येतो, महाराज नरकाला जाईल. आधारा वाचूनी काय सांगशील कहाणी. आधारा वाचूशिवाय बोलायचं नाही. तुमच्यातली एक बाई दिवसात मालकाचं दर्शन 3दा घेत होती. पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या तिच्या पाया पडला. तिचं नाव लोपामुद्रा. 34 नायिकेपैकी एक नायिका होती. तिचं नाव चंद्रसेना होती. द्वापार युगातलं तिचं नाव सत्यभामा, विटेवरच्या मालकाची पत्नी. मागचं नाव चंद्रसेना. या चंद्रसेनेनं नवरा मरू नये याच्याकरता अमृत आणून ठेवलं होतं. दुपारी सूर्याला चुटकी वाजित होती, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चुटकी वाजायचे. तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार नाही. इतकं चॅलेंज सोपी साधी गोष्ट आहे. आणि तिच्या पायानं पुनीत झालेल्या मातीवर मारुतीराय लोळत होते. तेने तेज कांती प्रसन्न केला, तो तिच्या चरणावरी लोळला. तिच्या पायाची पवित्र माती मारुतीराय अंगाला लावत होते आणि मारुतीरायाच्या अंगाला चिटकलेली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावत होते. विचारलं तू अंगाला का लावली? आणि याने विचारलं माझ्या अंगाची तुम्ही कपाळाला का लावली? मारुतीरायाला प्रभूने विचारलं मी सांगतो रे तू अंगाची कशाला लावली, पण तू का लावला इथं? तू तर संन्यासी आहेस. तर मारुतीरायानं सांगितलं मालकावर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची माती अंगाला लागली की शरीर पवित्र होते. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता आहे. आणि विटेवरचे मालक म्हणले हनुमंता तिची आमच्यावर सत्ता आहे म्हणून खाली वाकून लावण्यापेक्षा तू अंगाला चिटकलेली कपाळाला लावली म्हणजे देवदर्शन घेतो. नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या देवदर्शन घेतो देव. चला म्हणून नाचे मागे मागे एक पुरावा मांडतो. कृतात्रेता युगात एक निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. शेवटचा पुरावा. तसा वेळ संपून गेलाय, जाऊ द्या. सद्गुरूंची कृपा, त्यांचा आशीर्वाद. 5-10 मिनिटं त्यांच्यासाठी बोलतोय. निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. या वारकऱ्याला युद्धात काम दिलं, झेंडा धरायचं, धर्माची पताका भगवी पताका धरायचं काम दिलं. लक्ष्मणजी थोडेसे खाली येऊन बोलले, हे गंधमादन जी कार्य म्हणे तुला ध्वज सांभाळायची ताकद आहे, किती प्रेमानं सांभाळशील? गंधमादनानं सांगितलं लहाने मालक प्राणापेक्षा झेंड्यावर जास्त प्रेम करील, ध्वजावर जास्त प्रेम करील, पताकेवर जास्त प्रेम करील, धर्माच्या दंडावर जास्त प्रेम करील. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी गंधमादन समोर ध्वज घेऊन चालत होता. रावणाचे बऱ्यापैकी राक्षस मेले पण वानरापैकी एकही जात नाही राहिला. शेवटी रावणाच्या सैन्यातल्या सेनापतीनं सांगितलं त्यांच्या पक्षातला ध्वजधारी सुद्धा आपल्या पुढे नाचतोय. म्हणून दुसऱ्या दिवशी रावणाच्या एका राक्षसानं चंद्राकृती बाण मारला आणि ध्वज उडून टाकली. पाहे पा ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट. फार मोठी ताकद असते धर्मरक्षणा करता, सामान्य ताकद नाही. त्यावेळेला मागातला ओरडला गंधमादन. नाव घेऊन बरसल्याबरोबर असं वरी पाहिलं धर्माची ध्वज नाही. निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे. किती नाचतोय देव, किती नाचतोय याचा पुरावा अत्यंत गोड आहे. तुम्ही ऐकिला असेल नसेल याबद्दल काही दुमत नाही, तरी सांगतो. तरी मला असं वाटतंय पुढचं सांगितलेलं ऐकिलच नसेल असं मला तरी वाटतंय. हो, असं मला म्हणायचं नाही मी फार शहाणा आहे. मला कीर्तनात बसल्यावर पुराण सांगता येते. कंबर सुटल्यावर स्टेजच्या बाजूला गेलो गादीच्या की येड्या बाळ्यात माझ्यात काही फरकच नाही. विठाला विठाला विठाला. पाहिलं आपली ध्वज तुटली पण ध्वजाचा अर्ध लाकूड, अर्धा इळू, अर्धा बांबू, अर्धी काडी ती तशीच होती. प्रभू रामचंद्राच्या पक्षात वस्त्र फक्त 5च लोकांच्या अंगावर होते. 5. प्रभू रामचंद्राच्या अंगावर वलकल्ले, लक्ष्मणजीच्या अंगावर वलकल्ले, सीताई साहेब अशोक वाटिकेत येतात. वस्त्र असणारी 5च लोक, त्याच्यापैकी एकाचं नाव होतं किष्किंधेचा राजा सुग्रीव. लगेच गंधमादन बाजूला सरकले, सुग्रीवाच्या कमरेला बांधलेलं उपरणं चिमणे महाराज काढलं. हातामध्ये धर्माच्या ध्वजाची काठी होती. माऊली महाराज ती काठी उजव्या बाजूला टोचली. उजव्या बाजूला टोचल्याबरोबर रक्त बाहेर आलं आणि सुग्रीवाचं पांढरं शुभ्र उपरणं त्या रक्तात घोळशिलं. स्वतःच्या रक्तात, गंधमादनानं स्वतःच्या रक्तात. आणि लालबुंद पताका वरी दाखविली. लक्ष्मणाला सांगितलं मालक
धर्माची पताका, त्यावेळेला युद्धात लक्ष्मण लढत होते की आमच्या मालकावर म्हणजे मालकावर प्रभू रामचंद्रावर किती प्रेम करणारी वानर येतं. गंधमादनानं ध्वजा. दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एक ध्वज धरणारं मरत नाही, आपल्याला राम कशाचे ऐकत आहेत. म्हणून दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाने माव केली, स्वतःच्या बळावर वानर गिळायला सुरुवात केली. 1314 वानर गिळले, त्याच्यापैकी गंधमादन गिळला. तो संती केला ऋणी सांगतोय. देव किती नाचतोय, हे भक्तीचं कर्ज आहे. किती नाचतोय देव बघा. एवढं पुरावा ऐकन पूर्णविराम. ज्या वेळेला सगळी वानर, सगळी म्हणजे बऱ्यापैकी 1200-1300 वानर मधात घेतली. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ होते. त्याच्यातले काही वानर घेतले. आतमध्ये गेल्यावर वानर गयावया करू लागली. तो गंधमादन, काय झालं ओरडायला? काय झालं? मरायचं काय झालं ते मला कोणाची मायवेली तुम्हाला मारायला? तुम्ही रामभक्त आहात, प्रभू रामचंद्राची सेवक आहात, तुम्हाला मारण्यासाठी कोणाची मायवेली? अरे गंधमादन, माय येलीन ह्या गप्पा काय सांगतो आपण? कुंभकर्णाच्या पोटात येत, रथात नाहीत. पोटात येत कुंभकर्णाच्या. अरे मला माहित आहे आपण नालायकाच्या पोटात येत, पण आपण याची ताकद आहे का आपल्याला मारायची? तुम्ही भजन करा बरं. मधली मध्ये भजन केलं. महाराज प्रकाश पडला कानातून. तो प्रकाश नसून रस्ता होता. हाना उड्या, पटपट 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 उड्या हाणल्या. आणि कुंभकर्णाच्या लक्षात आलं शहाणं मधात आहे, शहाणं मधात आहे. हो, शहाण्यानं एक तर पुढं राहिलं पाहिजे, नाही तर मागं राहिलं पाहिजे. पण शहाणे काय करते? पंक्तीत मुद्या घालून धोतर धरून भावताल फिरते. आणि मग रामा कडी आण बरं, थोत्रीत आणीन तू. हा, काल्याच्या कीर्तनाला नाही, एका कीर्तनाला नाही, पंक्तीत बसल्यावर धोतर धरून फिरवतो. रुमण्यान हाणायला पाहिजे. विठाला विठाला लट्याकडे फुगीर काम करणार नाहीत. हा दिसतं काम. हा पंक्तीत फलाने होते. एक दिवशी नव्हता पाकिस्तानीयन, फक्त पंक्तीत फिरायला होता. आता काळ बदलला. आता लोक महत्व देत नाहीत. आता जो मोठा पुढे आहे का त्याला लोक मोठ. वानरायच्या नादीत लागुनी महाराज. मोठाले लाकडाला वाटत होतं आम्ही लय मोठाले येतं, पण मोठाले लाकडं कधीच पेटत नसते बारकाले टाकल्याशिवाय. बारकाले लाकडं टाकल्यात मोठाले लाकडं पेटत असते. म्हणून मोठाल्याला जर पेटायचं असेल तर बारकाल्यासाठी वाक जा. विठाला विठाला मोठा वाकला की बारकाली नीट काम करीत असते. आणि मोठ्याने येडेवानी केलं होतं मग बारकाली पहिलेच शिमग्याचा हुरी होत. ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून मोठ्यांनी नीट राहावं. कुंभकर्णाच्या लक्षात आलं एकटं शहाणवाला. ते हात लावला, कानाला उडी मारल्याबरोबर हातात पकडलं. 10 मिनिटात पूर्णविराम करतो. गंधमादन असा हातात घेतला आणि सांगितलं का रे कोणाचा आहे? रामाचा आहे. काय दिलं रामानं? काय नाही म्हणले. त्याच्या सृष्टीत निर्माण झाल्या झाडाचा पाला आम्ही खातो, याच्याकरता त्याच्या नावाचं भजन करतो. कुंभकर्णानं सांगितलं तुला 10 घरं सोन्याचे देऊन टाकतो, तू एकदा रावण म्हणतो का? इमानदारीनं तुम्हाला सगळ्याला एकूण एकाची शपथ आहे. आपण किती रुपयात फुटत होतो? 15 दिवस दुसऱ्याच्या गाडीत बिल्ला लावून बसला आणि उद्या मतदान, आज संध्याकाळी बंडल आलं की पहाटच फुटला. हे माणसं, हे माणसं, हे माणसं. राजकारणाचं असंच असतं, काय नसते. म्हातारीनं रस पापड्या केल्या चिमणे बा. उन्हाळ्याचे दिवस रस पापड्या केल्या, कच्चून रसन पापड्या. पापड्या त्या अशा मस्त तळल्या होत्या. तिनं रसात टाकल्या की चुरचुर वाजायच्या आधी नरम होईत. पापड्या तशाच होत्या ना. काय कायच्या पापड्या म्हणजे गवऱ्याची धापड. हो, काय काय बायलंय सुगरण. एका बाईनं बोटोळे केले, चमच्यानं खाचत नव्हते, हातानं तोडून खाल्ला बोटोळा. काय काय सुगरण नाही. म्हणजे सगळ्या रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला कळतंय कसं असते. तुम्ही घरचंच खाता, इतकं काय कळणार आहे तुम्हाला? रोज 2 गावचं खातो.
पापड्या केल्या आणि वरी वाळू घातलेल्या पापड्या चैत्रात पाऊस पडला. म्हातारी म्हणली बब्या अरे पापड्या भिजत्यान जायवर वरी कुरड्या भिजत्यान. दुसऱ्याच्या मागडावून बब्या गेला आणि धोत्राचं गोथोडं बांधलं पण वरी टाकूस तर पाऊस वाढला. खालून वरून आवाज दिला बाबा पापड्या भिजत्यान वरून गठोडं टाकू का. ते म्हणला टाकल्यावर चुरा होत्या ना आणि ते म्हणला लांबून येऊस तर भिजत्यान आणि टाकल्या तर चुरा होत्या. मग ते म्हणला उडी हाणू का. बाप म्हणला हान. म्हणला तंगड मोडून ना. बाप म्हणला मी धरतो ना हान उडी. बाब्याने उडी टाकली बाप बाजूला सरकाला. पोरग बापाला म्हणलं काऊन बाजूला सरकाला. तू कालपासून म्हणत होता ग्रामपंचायत लढवायची. तुला याच्याकरता हुशार गेलं की राजकारणात बापाचा पण विश्वास नसतो. त्याच नाव राजकारण असते. तो मग विश्वास धरून कशाला उडी हाणली. म्हणला मोड तू तंगड. पण आमचं एक पाहुणं परवाला ग्रामपंचायतला उभं राहिलं. 3.5 एकर जमीन 29 शेळ्या 14 मशीन 15 गाई चट फुकल्या नाशिकला इटा उचलायला गेलं आणि चांगलं गात होतं बरं. मी म्हणलं तू नको याच्यात पडू. ते म्हणला तुला मग खपतच नाही. मी म्हणलं आता कसं खपायला उचलायला गाठार आता विठाला विठाला घेत नाही म्हणला. तुझ्याचं नाव घ्यायला त्याचं नावच घेत नाही. इतकी इमानदार लोक. कुंभकर्णानं असं दाबलं पाणीच निघलं अंगातून. पाण्याच्या थेंबातून राम राम आवाज येत होता. कुंभकर्णाच्या लक्षात आलं मरायले पण राम राम म्हणते. आपल्याकडे यायला पाहिजे अशी इमानदार माणसं. कोण्या क्षेत्रात लिकीच माणसं नसावर. फुटके दुरून माऊली जेवायच्या कामाचे नसते. फुटका दुरण वाहडा वरण वाहड चपाती येऊस तरच वरण गळून गेला. कुत्र्यावानी चपाती खावा लागली. फुटके दुरण जीव पण नीट देत नाहीत. तसे फुटके माणसं चांगल्या चांगल्याला बेदार करतात. विठाला काय काय फुटके असं भागवत ऐकतेल असं कीर्तन ऐकते झालं की लगेच पडदा पेटूस तर बिडी आणतील. पडदा मांडपाचा पेटीला त्यानं इस्तू नाही चुलांगण तिकडे निकून कसं पेटला काय नाही. त्याने बिडी वाढता वाढता इतक्या जोरात सुरका आणला पुढं जाळ लागला आणि पडदा वाऱ्यान तो आता मंडप फोकला आणि कीर्तनात रडू लागला. रोवण्यानं हानी न देव. काय करायचे असे फुटके दुरून कुठं आले आणि काही गेले तर काय कामाचे. शेवटी कुंभकर्णाने मारलं. कर 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 दाबलं. हाडा मासाचा रक्ताचा हाडा मासाचा हाडाचा त्वचेचा गोळा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि रक्तानं भरलेला हात घेऊन कुंभकर्ण रावणाकडे गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. राम शब्द कानात आल्याबरोबर रावणानं तलवारच काढली. कुंभकर्णानं सांगितलं दादा हात काय तोडीतोस. दे तुला समर्पण केलं डोकं काप. अरे राम विरोधक आहे. तुला नाव ऐकल्यावर राग येतो याबद्दल दुमत नाही. पण तुला रामाचं नाव ऐकून राग आणण्याचा माझा मानस नव्हता. माझा मानस एक आहे. त्याच्या पक्षातली वानर मेल्यावर राम राम म्हणते. त्याच्या पक्षातली वानर मेल्यावर राम राम म्हणते. इतकी वानर निष्ठावंत आहेत ते आपल्याला ऐकत नाही. त्याची बायको देऊन टाक. त्याची पत्नी देऊन टाक. त्याची सीता देऊन टाक. हे कुंभकर्णानं सांगितलं होतं. पण चिमणे महाराज कुत्र्याला चंदन लावलं. कुत्र्याला माऊली चंदन लावलं. चंदन ते बी मलयानळू चंदन लावलं. तितक्यानं जमन म्हणून बावनिया लावलं. तापलिया तेला बावनी चंदन शनये कबुंद शीतल. उकळत्या तेलाला वरचं पापण वर तया चक्षुपाती नवे निधरिया खालती तव काला माझ्यायती शीतल स्नेह करी नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुकलेले का. वरचं पापण खालच्या पापणाला लागतंय. इतक्या टायमात उकळतं तेल बर्फा इतकं थंड करतंय त्याला बावनिया चंदन. आणि कुत्र्याला बावनिया चंदन लावलं आणि बशील कशात सोन्याच्या पालखीत. तरी आवलात भुकतीच. स्वानशिबिके बैसविले त्याच्या भुंकाने नराहे उगले. त्याचे भुंकाने नराहे उगले. त्याच्या भुंकाने नराहे उगले. त्याच्या भुंकाने नराहे उगले.
बाहेर थोत्तड काढून भुकतच आणि जवळ आलेल्याचे तोंड जिबीनं चाटीत. कुत्रच असते ते. रावण काय इतका शिस्तीतला होता वय. भावानं सांगितलं दादा ज्याच्या सानिध्यातले वानर मेल्यावर राम राम म्हणतात इतके इमानदार आहेत, आपल्याला ऐकत नाही तरी ते देऊन टाक. पण स्वभावच रावणाचा वात्रट, ते म्हणलं देत नाही. त्या दिवशी संध्याकाळी गंधमादनाचं प्रेत मारुतीरायला सापड. ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. मारुतीरायला गंधमादनाच्या हाडामासाचा गोळा सापडला आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत द्याला मालक काल कुंभकर्णाने याला मारलंय. भगवंतानं तो गोळा असा कानापाशी धरल्याबरोबर त्या हाडा जोपर्यंत रक्त वल्लय, जोपर्यंत मांस वल्लय, जोपर्यंत त्वचा ओली आहे, जोपर्यंत अस्थित हाडात पाणी आहे, तोपर्यंत राम राम म्हणत होतं शरीर त्याचं. राम राम तोपर्यंत शरीर राम राम. विटेवरच्या मालकानं हृदयाशी गोळा धरला आणि डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि आवाज दिला, राजे. बिभीषण म्हटले नाही प्रभू रामचंद्र, बिभीषणाला राजे म्हटले. राजे जी प्रभू याला समाधी द्यायची. आणि गंधमादनाला समाधी दिली. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सचेल स्नान केलं. स्नानाचे 16 प्रकार सांगितले. अंत्यविधीला गेल्यावर वापस आल्यावर कपड्यासह आंघोळ करतेत, बूट चप्पल धुतेत आणि आपण आंघोळ केलेलं बकीट पालथं घालतेत आणि मग टावेल घेऊन वरचे कपडे सोडून बाहेर यायचं. त्या स्नानाला सचेल स्नान म्हणतात. असं स्नान प्रभू रामचंद्रानं गंधमादनाला अंत्यविधी झाल्यावर केलं आणि आवाज दिला, राजे एक करतोय. रावण मेल्याच्या नंतर लंका तुम्हाला देऊ केली, मी संकल्प सोडाय, पण एक इच्छा प्रगट करतोय, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात वारकऱ्याची सगळ्यात आधी जर